गोवन वार्ता लाईव्हच्या या खास कार्यक्रमात मी किशोर आपलं स्वागत करतो। आज आपल्यासोबत एक खास व्यक्ती आहे। या खास व्यक्तीची ओळख करून देण्यापूर्वी मी त्यांच्या बाबतीत एक लहानसं वक्तव्य करणार आहे। मित्रांनो, आजचा काळ हा कलियुग आहे आणि या कलियुगाचं एक विशेषण किंवा एक वैशिष्ट्य म्हणजे या कलियुगात ज्या ज्या वेळेला माणूस खरं बोलतो त्याला समाज वेडा ठरवतो आणि जो माणूस खोटं बोलतो त्याचा जय जयकार होतो। हा या कलियुगाचा नियम आहे। अशाच पद्धतीनं गेली अनेक वर्षे गरीब, कष्टकरी, नीच गोयकरांसाठी वावरणारे, त्यांचे हक्क मिळवून देणारे आणि विशेष करून जमिनी संबंधितले खटले या नीच गोयकरांचे वेगवेगळ्या कोर्टात लढवणारे ॲडव्होकेट आंद्रे परेरा आमच्या बरोबर आहेत। सर, मी स्वागत करतो तुमचं। ॲडव्होकेट आंद्रे परेरा हे एक ज्येष्ठ वकील आहेत। मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे ॲडव्होकेट आंद्रे परेरा हे नीच गोयकार, गरीब, कष्टकरी आणि विशेष करून ग्रामीण भागातले जे लोक आहेत त्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी नेहमी आपल्या कायद्याचा लढा लढतात, त्यांना कायदेशीर मदत देतात, कायद्याचा सल्ला देतात। विशेष म्हणजे त्यांचं एक वेगळेपण आहे आणि ते वेगळेपण आहे ते जमिनी संबंधीचे खटले आहेत त्या संबंधी लोकांना मार्गदर्शन करणं हे त्यांचं एक वेगळेपण आहे आणि त्यामुळे ॲडव्होकेट आंद्रे परेरा यांचं कार्य हे खूप मोठं आहे। अलीकडेच गोवा सरकारनं भूमिपुत्र अधिकारिणी बिल विधानसभेत मंजूर केलं आणि पूर्ण राज्यभर त्यावरून गदारोळ झाला। सरकारलाही माघार घ्यावी लागली आणि ते बिल दुरुस्त करून पुन्हा मांडलं जाईल असं सरकारला सांगावं लागलं। या एकूणच परिस्थितीत गोव्याच्या जमिनी संबंधी काय वेगवेगळे विषय आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या जमिनी गोव्यात आहेत आणि एकूणच या जमिनी संबंधी काय तोडगा काढता येईल आणि सर्वसामान्य नीच गोयकरांना कशा पद्धतीनं न्याय मिळू शकेल या सगळ्या विषयांबाबत आम्ही आज खास चर्चा ॲडव्होकेट आंद्रे परेरा यांच्यासोबत करणार आहोत। सर, तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमात। माझा पहिला क्वेश्चन, माय फर्स्ट क्वेश्चन टू यू, वी हॅव बीन लिबरेटेड इन 1961. India got independence in 1947. After 14 years, Goa has got liberation. After liberation in 1961, can we say that still Portuguese rulers have their own land in the state of Goa? Are they owners of any land in state of Goa? No, sir. They have already, prior to leaving this, somewhere in the month of April, त्यांनी बरोवन दिले कितें आनी डिक्लेअर केले कितें आमी चुकेन लोकां कडेन फोर बी घेताले, आमी ओनर तुमचे जमनीचे न्हू, कित्याक आमी ते लोकांक आमी ती जमनी दिवंकूच ना आनी लोकांचे कडेन आमचे कडेन आहात ते लोकांची जमन्यो ती कस्टडीन जाय। ते कोण फेल जाल्ले, कोण अटॅचमेंट केल्ले, कोणाक ते हें तुजें तेन्ना ते फोर ना तेन्ना ते प्रेदियल फारीक करूंक जायना आनी जे कोणाक ते पयशे नासलेले ती जमनी तेणी प्रोटेक्शनान आपल्या कडेन घेतले, म्हळ्यार तेणी व्हरून घेतले आमी गोंयची जमनीचे अधिकार ओनर न्हू म्हणून अशें। दॅट मीन्स दे आर नॉट द ओनर्स ऑफ एनी लँड इन गोवा। खूप महत्त्वाचं विधान हे ॲडव्होकेट आंद्रे परेरा यांनी केलंय। त्यांचं म्हणणं असं आहे की लिबरेशन जेव्हा झालं त्यावेळेला पोर्तुगीज सरकारनं डिक्लेरेशन केलं की आम्ही गोव्याच्या कुठल्याच जमिनीचे आम्ही ओनर नाही आहोत। म्हणजे काय होतं की पोर्तुगीज काळात जे लोक टॅक्स भरू शकत नव्हते, जे गावकार टॅक्स भरू शकत नव्हते, त्यांच्या जमिनी या पोर्तुगीज आपल्या ताब्यात घेत होतं आणि त्या जमिनी जो कोण टॅक्स भरू शकेल त्याला देत होतं। त्यामुळे अल्टिमेटली त्या जमिनीची मालकी ही गावकरांकडेच राहायची, फक्त त्याची कस्टडी घेऊन ती फक्त टॅक्स मिळवण्यासाठी ती दुसऱ्यांना दिली जात होती। हा खूप महत्त्वाचा विषय इथं समजून घेण्याची गरज आहे आणि पोर्तुगीजांनी त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही इकडच्या कुठल्याच जमिनीचे मालक नाही आहोत। माझा दुसरा प्रश्न आहे, सर, when we got liberated, then the government of India has took over. After Portuguese went,
Is government of India become the owner of the land in the state of Goa? आमचे एक आर्टिकल 274 and 275 कॉन्स्टिट्यूशन आसता तेजेर बरयल्लें आसा डिक्लेअर केला आवर कॉन्स्टिट्यूशन सेज वॉट एवर वॉज बिलोंगिंग टू अर्सवायल रुलर that much only will come to the succeeding ruler. Okay. Whether it is Union of India or state, when Portuguese has already declared prior to liberation, आपण हुंचे जमनीचो भाटकार न्हू ओनर न्हू म्हणून सिवील ह्याका आमचे इस्टेटीक और युनियन गव्हर्मेंटाक हुंची जमीन कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे येवची ना. तेका लागून हांव तुका कितें म्हणूंक सोदतां गव्हर्मेंट पोर्तुगीज गव्हर्मेंट ओनर ना जायत जाल्यार सक्सिडींग गव्हर्मेंट ओनर जायना. आर्टिकल 294 and 295 कॉन्स्टिट्यूशनाचे प्रमाणे. आता तुम्ही सांगितलं की जर पोर्तुगीज या जमिनीचे मालक नव्हते तर त्याच्यानंतर सक्सिडिंग गव्हर्नमेंट म्हणजे भारत सरकार किंवा गोवा सरकार हे जमिनीचे मालक कसे झाले. आता ते जर मालक नाहीत तर मग आज जे 1/14 उतारे 1/14 जे आपण आपल्या प्रत्येक लोकांकडे जे आहेत त्या 1/14 वरती ठिकठिकाणी या जमिनी सरकारच्या नावावरती आहेत. या सरकारच्या नावावरती या जमिनी कशा काय लागल्या ऐकून घे. इन 1962 थंय एक रेग्युलेशन म्हणून केल्लें पंचायत रेग्युलेशन एक्ट 1962 बाय सेंट्रल गव्हर्मेंट. Before first election ever took place, first election took place in Goa on 9/12/1963. Yes. Before that, panchayat bodies were formed under that act of central government 1962. Under that act, section 38 says, whichever land which are not belong to any person shall become property of the given village panchayat. Okay. Correct. So when this panchayat has never become owner by that declaration, that means there was no land vacant, but every land was belonging to each individual or community of people. Yes. Or temple, devasthan, church, but बेकार जमीन नाशिल्ली कोणाची हेजी जावपाक कोणाची ना पंचायत तेन्ना हो लँड रेव्हेन्यू कोड बी कांय ना. आता लँड रेव्हेन्यू कोड येयला 1968. लँड रेव्हेन्यू कोड कितें सांगता जेन्ना आमपण ऑक्युपन्सी दिल्या आनी तेजेर सेक्शन 21 आहा लँड ग्रांट करपाक. तो लँड ग्रांट करतलो जाल्यार जमीन कोणाची आसूंक जाय सरकाराची. नाव डिक्लेरेशन तो कितें म्हणटा अंडर सेक्शन 14(1) खंयचे लँड रेव्हेन्यू कोडाचे प्रमाणे आमी डिक्लेअर केल्या जमीन कोणाची ना ती आमची. आता तेणी जमीन कोणाची भितर घातल्या गोरवांक चरोवपाक ग्रेजिंग लँड भितर घातल्या ओपन स्पेसीस दवरलेले ते भितर घातल्या आनी फॉरेस्ट लँड अशें आमचेच लोकांचे गांवच्यान ते फॉरेस्ट बी आसलेले ते आपले म्हणून फॉर्म 149 घातल्या आनी तितून फॉर्म 149 आपलें नांव घातलां ऑक्युपंट म्हणून एज दो तो लिव्हिंग पर्सन ऑक्युपंट कॅनॉट बी गिवन टू एनी वन unless there is a grant made by government and unless that fellow is under obligation to pay land revenue to government. Now government name cannot enter unless he has got a grant, unless he is liable to pay land revenue to government under section 45. Now so our high court somewhere in 1998 passed an order saying that form 140 is never meant to enter name of government in its occupant column because it is meant only for citizens who are given land. So in spite of this decision, the survey department is still going on doing this in contempt of that order. So now as you said, there is a name entered in the form 114 of government that is as per that law is illegal and unconstitutional because only person, physical living person is entitled to enter that name only when he get a land tenure contract and that contract is to pay land revenue to government. गोंयांत कोण एकलो पासून लँड रेव्हेन्यू फारीक करिना केन्ना पुर्तुगेज तेंपाक सरून फारीक करना बिकॉज दे वर ओनली पेइंग टॅक्स आउट ऑफ प्रोड्यूस इनकम फ्रॉम प्रोड्यूस दॅट इज लायक इनकम टॅक्स. सुप्रीम कोर्टान सांगला
इन समवेअर इन 1967 जजमेंट जाला तेन्ना पुर्तुगेज तेंपाक कोणा कडेन सरकारी जमीन नासलेली टॅक्स हे फोर हारी करपाच्यो लोकांच्या जमनीचेर तो टॅक्स घेताले म्हणून कित्याक टू प्रोवायड प्रोटेक्शन फॉर लायफ एंड प्रॉपर्टी. So during Portuguese time, when land is not belonging to a Portuguese government, he cannot take rent. So what they were doing, your land, my land, we have to support the government, whichever government. For his survival, we were paying protection charges in the form protection money in the form of predial out of produce that was coming from output of. But that protection or produce was not given, means land which was occupied for housing, for your premises, for church, temple, all these lands were exempted because they were not productive for agriculture. They were religious bodies. Now crematorium were not there. So all these areas were excluded from payment of predial. So rest of the land which was occupied बाय आमच्या भात करताले काजूची झाडां ही झाडां तेंका फक्त तितलेच लोकांक कोण मुख्य ते कॅल्क्युलेशन कशें आशिल्लें मिनिमम एमाउंट वॉज सो मच से 4 rupees. Below was considered that man is poor, he cannot be taxed. So there his name was not there on the record. So to pay tax because he was exempted like others. But all others were exempted from this law was only temple land, all those. आणि 6% त्याचे टॅक्स घालताले इन्कम टॅक्स तो आणि सुप्रीम कोर्टान ओळखून घेतला ते दॅट होल ऑफ Goa or Daman and Diu during Portuguese time was only paying tax to the government and not land revenue. And there was no law of land revenue to government. Thereafter 1968 and all law adla so land revenue code because ना म्हणून सांगले कोणे सुप्रीम कोर्टान तो लॉच ना तसलो हे फॉर्म 114 करपाचो. नाव 68 तर तेणी हाडलो 71 मार्चान तेणी इम्प्लिमेंट केलो. नाव इन 71 when all our owners आल्वारा जावं कोमदाद जावं ते आमचे मोकासो जावं सगळ्यांचे कोणे ऑक्युपन्सी सगळ्यांची ऑलरेडी देर आनी टेम्पल लँड्स आहात आनी देवस्थान लँड आहा थंय तूं गव्हर्मेंटाक भितर घुसपाक चान्सूच ना. आतां तेणी कितें केलां जे कोण हे ती कोणाची जमीन हे कोणाची जमीन तो सांगपाक कळना न्हू गांवांत ती गव्हर्मेंट म्हण लागली तशें लायला ती. आनी तूं आतां सुप्रीम कोर्ट बंद म्हणटा कितलेच जजमेंट आहात दॅट दीज आर नॉट टायटल डॉक्युमेंट म्हणून थोडेसान वापरतात ना कोण वापरता ते सांगता. आतां तो आतां इंडस्ट्रिया करूंक घातल्यो फॉर्म 114 गव्हर्मेंट म्हणून आतां मेलावली ते तुमी आतां जाणा IIT थंय फॉर्म 114 गव्हर्मेंट म्हणली ते आतां त्या गांवकारांचे हुंयचे शेकड्याचे म्हूण कोण ते हुंयचे कोणान दिल्ल्यो केन्ना आतां कितले शेकडे गेले पोर्चुगीजान तांकां केन्ना इलिगल म्हणूंक ना कोणाकूच म्हणूंक ना. हे सडनली आतां 68 हो लॉ करतात 71 आपलें नांव घालतात आनी आपूण ओनर म्हणटात. अरे तिका असत बांदलेली देवस्थानां केन्ना जे हुंयचे पुरसांवान बांदलेली म्हूण कोण आनी ते गांव ते जायना तितले रान बी जालां ते लोकांनी आपल्यान सांबाळल्या ती झाडां बी. ती झाडां लोकांक जाय वारें मोडपाक आनी कितें करपाक ती झाडां नासतना ती घरां बी उबोन वयतली. ते आतां फॉरेस्ट कितें म्हणटा आपलीं झाडां म्हणून अरे ते लोकांनी दवरल्या आनी आतां कितें जालां ते डिक्लेरेशन करता फॉरेस्ट ते सगळे आपले म्हणून कितें घरां ना ती ताका पासून तो आपली म्हणटा. सो हांव कितें म्हणूंक सोदता तो कित्याचेर म्हणटा ते फॉर्म 114 गव्हर्मेंट नांव लागलें म्हणून सरकारी जमीन म्हणटा आनी आपल्याक हक आहा म्हणटा ते लोकांक त्रासान दिता. खूप महत्त्वाची माहिती ॲडव्होकेट आंद्रे परेरा यांनी दिलेली आहे. माझं आव्हान आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येक नीज गोंयकारानं कान उघडे करून ॲडव्होकेट आंद्रे परेरा जे काय माहिती देत आहेत ती माहिती त्यांनी जाणून घ्यावी, त्या माहितीचा त्यांनी अभ्यास करावा. त्यांचं एक म्हणणं आहे की लँड रेव्हेन्यू कोड हा मुळात अस्तित्वात नव्हता जेव्हा गोवा हे पोर्तुगीजांच्या काळात होतं. पोर्तुगीजांनी असं एकही प्रकरण दाखवून दिलं नाही की जिथं पोर्तुगीजांनी लोकांनी आपल्या सरकारी जमिनी बळकावल्या. पोर्तुगीजाच्या काळात एकही
बेकायदा जमीन बळकावण्याचं प्रकरण नसताना 1968 साली लँड रेव्हेन्यू कोड आला, त्याच्यानंतर सर्वे करण्यात आलं. तसं त्यांनी सांगितलं की सर्वेअर गावागावात फिरत होते, ही कुणाची, कोण जर उत्तर देत नाही, चल गव्हर्नमेंट ऑफ गोवा. अशा पद्धतीनं लोकांच्या जमिनी लोक आपल्या पोटा पाण्यासाठी कुठेतरी दुसऱ्या गावात स्थलांतरित झाले होते, पोटा पाण्याच्या मागे होते. त्यावेळेला सर्वेवर जेव्हा आले त्यावेळेला तिथे कोणी नव्हते. त्यामुळे ज्याचं नाव आलं, जो कोण तिथे हजर नव्हता, तिथे त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ गोवा करून टाकलं. गव्हर्नमेंट ऑफ गोवा म्हणून नोंदणी झाल्यानंतर जी माणसं परत आपल्या जमिनीत आली त्या माणसांना त्यांनी इल्लीगल ठरवलं. म्हणजे आता त्यांनी उदाहरण जसं दिलं की IITची जमीन ही सरकारची जमीन झाली कशी? कितीतरी शेकडो वर्षापूर्वी पोर्तुगीजांच्या काळात तिथे ते लोक स्थायिक होते, तिथं तो लोक ती जमीन भोगत होते. त्या ठिकाणी सरकारचं नाव आलंच कसं? म्हणजे लँड रेव्हेन्यू कोड येऊन या सरकारनं जिथं जिथं म्हणून सरकारी जमिनीची नोंद केली, तिथं तिथं जे जे भोगवटे होते किंवा जे जे जमीन भोगत होते त्या सगळ्यांना या लोकांनी जमिनी बळकावल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवला आणि त्यांना जमिनीपासून वंचित केलं. आणखी एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की लँड रेव्हेन्यू कोड अंडर जो 1N14 फॉर्म तयार करण्यात आला होता, तो 1N14 सरकारचं नाव नोंद करायला तो तयार केला नव्हता. तो तयार केला होता की ज्याची कोणाची जमीन असेल त्या माणसाची नोंदणी त्या 1N14 वरती करण्यात यावी आणि जेणेकरून त्या माणसाकडनं टॅक्स सरकारला इट वॉज डन अंडर लँड रेव्हेन्यू कोड. हे खूप महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी या जशा जशा घडत गेल्या त्या गोष्टीवरनं एक गोष्ट स्पष्ट होते की कुठंतरी प्रशासनानं नीज गोयकारावरती अन्याय प्रशासन करीत राहिलं आणि त्यावेळेचा जो नीज गोयकार होता, वेळेचा जो बहुजन समाज होता, वेळेचा जो बहुजन संख्य जे लोक होते त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं, त्यांच्याकडे ज्ञान नव्हतं. त्यामुळे यातनं कसं बाहेर पडायचं हे त्यांना अजिबात कळत नव्हतं आणि अजूनही कळत नाही. 60 वर्षानंतरही आज हीच परिस्थिती आहे, ज्या पद्धतीनं ॲडव्होकेट आंद्रे पेरेरा यांनी सांगितलंय. तर मला एक सांगा की अल्वारा लँड म्हणजे काय? आणि रिसेंटली गव्हर्नमेंट हॅज ब्रॉट अन अमेंडमेंट टू डिक्लेअर ऑक्युपंट 1 अँड ऑक्युपन्सी 2. त्याच्यासाठी अनेक अर्जही दाखल झालेत. व्हॉट इज अल्वारा लँड? अल्वारा लँडचे मालक सरकार आहे का, की अल्वारा लँडचे मालक गावकार आहेत? ऐकून घ्या, हे सगळ्यो जमण्यो पुर्तुगेज तेंपान कितें सांगल्या वयच्या आदीं, हे आपले न्हू, हे सगळे गांवकारांच्यो. हे आपल्याचे कस्टडींत आशिल्ल्यो त्यो इनकम येवपाक जाय म्हणून त्यो वाटल्यो. आतां सांगता तुका, म्हाजे कडेन अल्वारा जमीन आसा. ती जमीन पयलीं काले कोमदादीची, ती कोमदाद डिजॉल्व जाली. ती आमची अस्त्रकार ती हिंदू पडटा ते थोडे कोमदाद्यो ग्रूप तो कोमदादीचो तो डिजॉल्व जाल्यो. कित्याक डिजॉल्व जाल्यो? तेंचे कडेन डिमांड केल्लो ती आतां सगळी तुका सांगता हांव, ते नवच कॉन्किस्टांत पडटा. त्यो हे सरकारान कितें केलें, ब्रिटीश टायप लॉ उजार केलो आनी तुमी आमकां फोर फारीक करात म्हणून, टॅक्स न्हू, फोर फारीक करात म्हणून. ते लोकां कडेन तूं जाणा एरिया वायड एरिया त्यो, ती आतां इवन ते सोसायटी कडेन आहा ती बी तितलेच जमण्यो. त्यो कित्याक जालें, इनकम येना म्हणून सरकारान आतां तेजी जप्त ना तेंचे कडेन काडून घेतल्यो आनी कितें चिंतून ती सरकार आपण होणार म्हणून आनी तेंचे कडेन काडून घेतल्यो आनी आपल्या कस्टडीन दवरल्यो. आपल्या कस्टडीन दवरून कितें केलें, तेका जाय हेका जाय कोणाक जाय ते म्हाजी ती ही डिक्री केली खंयची ती 3602/24/12. ते डिक्री ती डिक्री येवच्या आदीं हे आमचे गांवचे लोक ऑलरेडी जमनीचेर आशिल्ले रोयताले ते, लायक मोगाचो कितले शेकड्यांचो. सो तेणी आतां कितें केलें, तूं हें रोयता हो रोयता, तेका तेणें अल्वाराचेर तेका रेकग्नायज केलो आनी तोंडाक न्यू जमनी दिल्यो आनी तेंचेर कितें घातलो, हक कितें घातलो, तूं आतां फारीक कर म्हणून. म्हणजे ते गांवकारांचे जमनी काडल्यो आनी काडून कितें केलें, आपल्याच्या ताब्यान दवरल्यो. जायते कोण इवन तुजे आसोलना केल्या, जायते हय सालसेतीन केल्या, खंयचे तुजे वेली तशेंच केल्ल्या. फारीक करूंक जायना, काडले तेंच्यो. म्हणजे एक फॉरफीट केल्ल्या भाशेन आनी आपल्याच तोंडान दवरल्या. आयक सांगता, हे जमण्यो अल्वाराची म्हणून त्याने अल्वारा इज ॲक्च्युली नो सायब ऑर्डर.
or by governor recognizing that you are being granted this area, just like तुझे ते mining हे दिताले न्हू, तुझे नो कन्सेशन माझी पहिले ते हे दिताले ते कोण तो manifest for exploration. So like this, Alvara was given a manifest Alvara first. Then comes the title. Alvara was given to you to see that whether you have that capacity to do within that period, that is 5 years period. If you are weak, then that was taken and reverted back and given to auction. एक पार्टी त्याने 1/5 तर करून दाखवली जमीन. Then that जमीन मध्ये फक्त ती हजी दिताले कितें अनकल्टिवेबल बट अनकल्टिवेटेड. कल्टिवेबल लँड दिनाशिल्ले, कल्टिवेटेड लँड दिनासले, बिकॉज दॅट वॉज गिवन फॉर दॅट इज ऑलरेडी प्रोडक्टीव. हे अनकल्टिवेटेड लँड दिवप तेजेर आतां जाता कितें सांगता. 61 तेणी कितें केलें, विचार केलो आनी 61 एप्रिलान तेणें डिक्लेरेशन केलें मरे कितें म्हणून आमी चुकीन घेतल्यो त्यो, आमचे न्हू त्यो, आनी आल्वारा जावं हुंयचे जमणे आमचे जमणीन न्हू ते आमी कायद्यान ताका रिटर्न करपाक जाय. ते आतां तेजेर आहा, कोडार आहा आनी तेजेर आहा, आमी रिटर्न करपाचे. त्यो जमणी आल्वाराच्यो आतां सरकाराचे न्हू, सरकारान तेजे क्लेमूच करूंक जायना आनी त्यो एक्चुली ते रिटर्न केल्यार त्यो रिवर्ट करून म्हणजे काडून त्यो तुझे काढून ते गांवकारांक दिवपाकूच पडटल्यो, कित्याक तेणें रिस्टोरेशन म्हणला ती. तेणी कितें केलां, सगळे प्लॉटांचेर लोकांचे आपले घालपाचे घातले आनी सगळ्यांकूच ऑक्युपंट करून सोडले. क्लास म्हूण घालूंक ना, ऑक्युपंट म्हणला, कसलोच ऑक्युपंट ना. आनी ऑक्युपंट तर जायत हुंयच्याय जमणीचो तेजो हक आहा, ताका लायबिलिटी आहा लँड टॅक्स फारीक करपाक, लँड रेव्हेन्यू नॉट टॅक्स. नाव खुंयच्या गव्हर्मेंटा कडेन कॅपेसिटी ना तेजेर नोटीस धाडपा बाबा लँड रेव्हेन्यू फारीक कर म्हण. लँड रेव्हेन्यू फारीक करतलो केन्ना, फक्त तुवें कॉन्ट्रॅक्ट सायन करीत जाल्यारूच. आल्वारा टायप इज कॉन्ट्रॅक्ट तुजो आफ्रामेंत तो. बट हिंगा फॉर्म 114 तुजें नांव हाडप म्हणजे तुजे कडेन कॉन्ट्रॅक्ट आसूंक जाय, आनी तुजे कडेन कॉन्ट्रॅक्ट ना तर लँड रेव्हेन्यू फारीक करपाचो तो डॉक्युमेंट बनावट, तो टोटल बनावट. आतां आमचे लोक कितें करतात, थोडे म्हाजें नांव ना मरे, म्हाजें नांव घाल, म्युटेशनाक वयतात आनी कितें करतात. फॉर्म 114 आरे तुजें नांव घालतलो कसो, तुजे कडेन कॉन्ट्रॅक्ट कितें आहा. सो ती नांव आतां तुका सांगता ताका म्हणटा रेव्हेन्यू लँड वेर गव्हर्मेंट इज लायबल टू रिसीव, means entitled not liable. People who got names in the form 114 are under liability to pay land revenue code, and government is under power to collect land revenue, otherwise you can forfeit it. असले गोंयांत 1968 आनसून आजून पसून कोणाचो एक लँड रेव्हेन्यू गव्हर्मेंटान घेवंक ना, कित्याक घेवपाकूच जायना. कित्याक तो कॉन्ट्रॅक्ट आर्टिकल 299 आहा कॉन्स्टिट्युशनचो, तो कॉन्ट्रॅक्ट तो सायन करतो जाल्यार प्रिजन ऑफ इंडियन सायन करपाक जाय ना, गव्हर्मेंटान गोवा गव्हर्मेंटान सायन करपाक जाय, नाजाल्यार तुजें नांव येवपाक ऑक्युपंट म्हण येवपाक कशेंच जायना. कोर्ट कलेक्टर ते पळोवपाक वचना, फॉर्म 114 नांव आसा म्हणटा तूं ओनर. इतले जमणी काबार केल्या लँड एक्विशन करून लोकांक बनावट लोकांक पयशे फारीक केल्या सरकारान, ओन्ली बाय सीइंग दॅट फॉर्म 114 इज नेम इज देअर ऑफ ऑक्युपंट. तुजें नांव आहा ऑक्युपंट, कॉम्पेन्सेशन ताका दिवपाचें. थिंगा नांव कोण टेनंट आहा व्हरते दिवप, बट थिंगा टेनंटूय येवपाक शकना, नाजाल्यार ओनरूय येवपाक शकना वेन फॉर्म 114 कॅन नॉट कम इन टू एक्झिस्टन्स. कळ्ळें न्हू. सो लोक सरकार हांवें ताका कितलेच पाटी एका बरयला कोणाक, ऑडिटर जनरलाक, unnecessary government fund is being pumped in the area and undeserving people are being paid compensation when it is not. Now आता तुवें सांगलें, तुवें ती इंडस्ट्रियल इस्टेट सांगलें, तुवें ते सगळी जमणी ते बरयले आसा ते गांवकारांचे म्हणून अशेंच फॉरफीट जाल्ल्यो फॉर नॉट देअर फॉल्ट. इट इज एब्युसिव एक्ट ऑफ द पोर्चुगीज टायम फॉर एक्सटॉर्शन ऑफ दॅट अमाउंट, एंड फायनली दे रियलाइज दॅट दे हॅव डन रॉंग थिंग टू गिव this land of Gaonkars to affirmament holders. Sometimes affirmament holders are also Gaonkars. Yes. Because the law says first preference under this to be given to Gaonkars. And then when Gaonkars are not there, to any other person.
we have about 191 panchayats in Goa, but we have about more than 400 revenue villages. What exactly is this? If we have 191 panchayats, about 400 and more revenue, what is revenue villages? What is revenue village? 400 कितले म्हणले ते पंचायत Panchayat we have 191. 191 पंचायतांत एक पंचायताक कितलेच विलेजी कवरअप जातात ते इट इज नॉट वन विलेज बट अकॉर्डिंग टू डायरेक्ट तुझे न्यू लॉ तू इंट्रोड्यूस केला न्हू कॉन्स्टिट्यूशनान पार्ट 9 and part 9A for municipality. What it says, only those areas which are covered by revenue district are to be where that panchayat has to come into existence. Now, to revenue district can come only with revenue village. So, first unit is revenue village. Now, revenue village is the one when I told you, when land is granted by government under occupancy right, and when you are under contractual obligation to pay land revenue to the government, is this land become revenue land. Now, this revenue land, when joined many other lands, like it is a big colony, that colony has become a village. The village which pays land revenue to the government is known as land revenue village. Now, here in Goa, when I told you, there is not a single village which is paying land revenue to the government. Yes. So, when they are not paying to government, then means not a single person is under obligation to pay land revenue to government. Yes. So, when they are not in obligation to pay, so that Form 114 which is been used by panchayat to dictate terms, because the panchayat and municipality is using Form 114 the property card use करतात आणि हेजेर ते तुका permission दिता, non permission दिता. Now, these are the documents which the panchayat is using. Panchayat cannot use the document of your Alvara because panchayat cannot recognize, because Alvara does not recognize panchayat body. So, what document is this document, what is called Form 114, which is there available everywhere in Goa and equally available in Damao, equally available in Diu. There is actually conferment of occupancy right on people, where rightfully panchayat is there, rightfully municipality is there, but that rightfully municipality and panchayat under that constitutional law, why this what you call Panchayat Raj Act is not available in Goa. All this part, furthermore I am telling you, there are several panchayat bodies covered under many wildlife sanctuaries. Yes. In that wildlife sanctuaries, they were in existence prior to 100 years, maybe 1000 years before. The wide vague notification is put, like Madevan, then comes Bhagwan, I mean Bhagwan, wildlife, then comes the Netulli, and the Mole comes into this, then your Netole comes, then Bondla comes, then your Kotegaon comes. So, all these areas are blindly covering up the people who are already there. Temples are there, so many things are there, and which the Supreme Court says that this law notification cannot apply where land is not barren, where land is not waste, and where there is no forest of government forest. So, where this, though the law of that in 1927 Indian Law Act says that this notification for any reservation, whether it is for parking, national parking, or whether it is for wildlife functioning, or whether it is a tiger reserve, this land there cannot exist in anticipation. Prior occupation by human beings should not be there. So, all this notification has come covering all these areas when human beings are already existing there. Yes. And now that forest department, I am told, are harassing these people even to make a small repair of their house by saying, because that Form 114 government name is there, you are not owner and it is within our jurisdiction. So, these are the things which people are suffering silently.
इवन ते बेणपाक तर असत तांकां मारतात ते हय. काजू बेणपाक दिना आनी आतां दुसरें कितें जालां ते दीस इज व्हेरी इम्पॉर्टंट देर वेर already national forest during Portuguese time where wildlife was there and it was away from our habitation cultivation. Now what has happened, they are fencing of that wildlife is no longer there. The wildlife has overgrown there in that those areas and after doing so that food capacity in that area has no provision for overgrown wildlife. So what they are doing, those animals are coming out and now they are attacking this agricultural land whichever. Now people, now the government is claiming that they have happily they say they have wildlife increased and their coverage of green forest. forest is gone. It happened like this. People who have cultivated this land been attacked by wild boars, bisons and things like that. People put 100 rupees, they cannot get even 10 rupees worth. Yeah. So these people have left for time being because they cannot bear that. Now during this time that fertile land is being, weeds are coming up. There are birds who are putting seeds from flying. All these lands which are being left for time being because they have been harassed by these wild animals, that land have become now forest because the people have remained outside and now new children generation doesn't want to undo because that is very costly affair to put it back and to put it back the forest department does not allow you to cut the tree from here. So this is the way how the forest department is capturing the land using wild animals to attack your ground. And this is how the lands have been covered up. Now, for all this purpose, Form 114 is used again, saying that Form 114, your name is not there, wild. Now, there are people whose lands are occupied, really who are there, whose things are destroyed. If those destruction takes place within the range of this reserve forest, wildlife forest, people are not given compensation for the loss of fruit that has taken place because they say you are in reserve forest. But they don't know that these people were already in pre-existence before your notification. That notification has blindly been used for only for harassment and what I call that it was a human right violation. आता त्यांनी जसं सांगितलं की कशा पद्धतीनं सरकारनं वन खात्याच्या नावाखाली या गरिबांच्या जमिनी बळकावल्या, म्हणजे ज्या ठिकाणी रिझर्व्ह फॉरेस्ट किंवा फॉरेस्ट एरिया म्हणून डिक्लेअर केली जाते त्या ठिकाणी माणसांची वस्ती असता कामा नये असे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. जिथे माणसांची वस्ती आहे ती एरिया फॉरेस्ट एरिया म्हणून डिक्लेअर होऊ शकत नाही. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की ज्या ठिकाणी फॉरेस्ट एरिया डिक्लेअर झालेली आहे, उदाहरणार्थ सत्तरी तालुका, सांगे तालुका, काणकोण तालुका, धारबांदोडा तालुका, या ठिकाणी गरीब लोक म्हणजे एसटी कम्युनिटीचे लोक, बाकीचे लोक हे वास्तव करत होते, ज्यांना आवाज नव्हता, ज्यांना शिक्षण नव्हतं, त्या सगळ्या लोकांना आता या फॉरेस्टच्या नावाखाली बंदिस्त करून टाकलेलं आहे. त्यांना स्वतःच्या घराची दुरुस्ती करता येत नाही, स्वतःचं उत्पन्न त्यांना व्यवस्थित काढता येत नाही, नेहमी त्यांना या रानटी जनावरांचा सामना करावा लागतो. अशा पद्धतीनं या गरीब लोकांची छळवणूक, अशा पद्धतीने या गरीब लोकांची पिळवणूक सुरू आहे. ज्या नीस गोयकरांनी ही माहिती ऐकली असेल त्यांनी खरोखरच या गोष्टीवरती विचार करण्याची गरज आहे. दोतर मला एक सांगा की आता आलवारा लँड झालं, कुळ मुणकार हे जे प्रकरण आहे, म्हणजे सुरुवातीला कुळ मुणकार कायदा पास झाला, वेगवेगळ्या लोकांनी अंडर कुळ कायद्याखाली खटले दाखल केले, मुणकार कायदा 60 वर्ष झाली. वी आर इन टू 60th year ऑफ अवर लिबरेशन, तरी अजून हे विषय संपत नाहीत. कसे काय सुटू शकतात हे विषय? हे प्रॉब्लेम न्हू करता कोण, लोक करिना. ते आमचे ते नाय ते मामलेदार आसात, कलेक्टर आहात, ते कॉन्टेस्ट करीत असतात कोण ना कोण. ना तर प्रायर टू दिस एक्ट people were living peacefully. Now I have Munkar.
we never asked them a paisa because they were there for centuries, or we don't know how long. Who brought them for what purpose? But they are your supporters. For you are, it is, they are not slaves. Yes. They were going by their own way, but they were assisting you when your necessity arises. Now suddenly they are made hostile to you. They were never made to pay any pie for you. They were not paying a rent. The rented house premises were totally different. Munkar is not a renter. Munkar is part of your family. And I remember our people were always with them and they were with us. And that relationship was so good that nobody knew that they were not related to each other. Now that this law has made in such a way, he split that relationship into two and made them into hostile. Now तुका केन्नाच खबर ना पुर्तुगेज तेंपाक जावन थोडेच कोण त्रास करीत आसतले भाटकार आपल्याचे शो करपाक मार हेर भाटकारांनी कोणाक अशें हेंकां त्रास करूंक ना ते सुसेगाद वयताले. द रिलेशनशीप वॉज सो मच. नाव दॅट इज वन एज फार मुणकार इज कन्सर्न. एग्रीकल्चर लँड इज कन्सर्न. ताका लागून गोंयकार कित्याक सुसेगाद म्हणटाले. लोकांक खबर ना गोंयकार सुसेगाद कित्याक तो. म्हाजी वस्त तुजे कडेन कस्टडीन दिले, शेत दिलें, घर दिलें, तूं केन्नाच चोरपाक तयार ना तें. आनी हांव म्हाजी इतली गॅरंटी तुजेर आशिल्ली जे हांव बॉम्बे आसत आनी इंग्लंडा वचून थंय आसून हांव थंय सुसेगाद आसतालो कित्याक म्हाजी वस्त तुजे कडेन सुसेगाद आसली. आनी गव्हर्मेंट दॅट पोर्चुगीज गव्हर्मेंट वॉज रेकग्नायझींग दीस रिलेशन बिकॉज दॅट लॉ वॉज व्हेरी स्ट्रिक्ट. इट वॉज नॉट अलाउइंग यू टू रॉब मी इवन इफ आय एम आउटसायड. आय वॉज गोईंग फॉर एम्प्लॉयमेंट, educational purpose. My house was empty here, which was taken care by a Munkar, whoever was there. Now you tell me all that relationship which was there when you were Susegad, as long as I don't bother to extract you, evict you, because the law also was giving you protection. Protection was given to Munkar also. There is a Munkar law Portuguese time. Now you tell me the situation was that this land was getting production. Now because of this land that tenancy act, I am out of this area. You are also not in position to cultivate it because you don't mind that, because that land has become of yours. This now all these lands which you see are barren only because no obligation is there on anyone. And that owner also cannot enter there, and both are waiting for land acquisition. म्हाका 100 रुपये मेळत जाल्यार तुका 200 रुपये मेळत म्हणून ते आतां केन्ना कोण कसले प्रोजेक्ट हाडटा काय म्हणजे दे वॉन्ट टू डिस्ट्रॉय एग्रीकल्चर फॉर रेजिंग कॉन्क्रीट जंगल्स देर. कुळ मुणकार प्रकरण का निकालात निघत नाहीत? एक चांगलं उदाहरण दोतरांनी दिलं की कुळ प्रकरण का निकालात निघत नाहीत. तर ती निकालात निघूच नाहीत कारण ती निकालात जर निघाली तर त्या जमिनी संरक्षित राहतील. त्या निकालात जर निघाला नाहीत तर त्या जमिनी सरकार एक्वायर करतील जेणेकरून भाटकार आणि कुळांना दोघांनाही कॉम्पेन्सेशन मिळू शकेल. आणि ज्या ॲग्रिकल्चर टेनन्सी ॲक्ट प्रमाणे त्या जागेत फक्त आणि फक्त ॲग्रिकल्चरच करायला पाहिजे हा कायदा मग अंमलात याची गरज नाही. अशा पद्धतीनं या कुळ आणि मुणकरांच्या जमिनी उद्ध्वस्त केल्या जात आहेत. परंतु त्या उद्ध्वस्त होतानाच त्याच्याबरोबर नीज गोंयकारही उद्ध्वस्त होतोय हे मात्र कोणीही लक्षात घेत नाही. हे दोतरांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. दोतर मलाही सांगा, आता उदाहरणार्थ इन अवर तालुका, इन पेडणे तालुका, यू नो दॅट मोपा एअरपोर्ट इज कमिंग देअर. When they acquired land for Mopa airport, they have declared the compensation. Only 15 to 20% people could get the compensation. 80% of the people who are 100% नीज गोंयकार्स, मूळ गोंयकार ते, those people could not get a single pay of compensation. Why? Because they have a single document called 1N14, what we have told. The name of their one of the forefathers, आजो पणजो कोणाचे तरी एक नाव तिकडे आहे त्या 1N14 वरती, आणि द फर्स्ट सन ऑफ दॅट पर्टिक्युलर नेम, सपोज किशोर नायक गांवकर इज द नेम appearing on 1N14. Son of Kishore Naik Gaonkar claims that it is my property, nothing to do with all other family members. आणि याच्यामुळे घराघरात भांडणं, घराघरात वाद,
घराघरातले वाद कोर्टात पोचलेत, बहीण भावांचे वाद, भावा भावांचे वाद, आणि एकामेकाची डोकी फोडली जात आहेत, घरात फूट पडलेली आहे. म्हणजे सगळे फॅमिलीज उद्ध्वस्त झालेले आहेत या मोपा विमानतळाच्या या जमीन संपादनामुळे. सरकार याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. आणि व्हॉट गव्हर्नमेंट इज शोईंग, सी मोपा एअरपोर्ट इज द मॉडल डेव्हलपमेंट ऑफ गोवा, बट this government has totally ruined the Nis Goinkars in the name of that particular project. Dhotar, is there any chance that this issue of compensation can be resolved, that each and every family member who are rightly should get that compensation, can they get that compensation? How it can be resolved? That land acquisition for Mopa airport, which I have seen that I want, is basically made only by going by land revenue, that form 114. Nothing more than that. There are, and some area also is shown belong to government. Yes. I don't know how much area is shown. Yeah, government is there. That government is there, that means land acquisition does not take place there, but land acquisition will take place only in the, now what has happened under that law, only the person whose name appears there is entitled for compensation. Yes. So if you have right according to law, you don't ask for compensation here, you file a separate suit म्हणून सांगतात ते भावांचेर ना भयणांचेर. म्हणजे तुका तेणी लिटिगेशन घातलो आनी थंय प्रूव कर म्हणून तुका हक आशिल्लो म्हणून. ते म्हणजे तुझे 100 रुपया वयले जाल्यार म्हाकाय रायट आहा म्हणून हांवें तुजेर सूट फायल करपाक जाय. तो हिंगा येनाका म्हणटा तुका हांव म्हाजें नांव आसा ताकाच दिवपाचें हांवें, कित्याक तो लॉ तसोच आहा. बट द होल क्वेश्चन इज whether land acquisition could ever take place by making use this form 114, where it is not a document. By several times Supreme Court says they are not title document. Now थिंगा title document कित्याक ना तो बी सांगता. सो ते सगळे जमणी गांवकारांच्यो, ते कम्युनिटी लँड, त्यो चडशे देवस्थानाच्यो बी आसतल्यो. ते देवस्थानांच्यो आनी हे रिजर्व एरिया केल्ले आहा. ते एरियेन तुका फॉर्म 114 आनी गव्हर्मेंटाक सर्वे करपाक हकूच नाशिल्लो. नाव पीपल हू वेर एन्जॉयिंग, नाव आय विल टेल यू वॉट हॅपन ड्युरिंग Portuguese time. Most of area, many area could not be completed under that act of 1958, and that survey was still there because now see हुंचे गेल्या ते मोकाशाच गेल्या, कित्याक डायरेक्शन गेला बाबा हांव कशें गेलें तें सांग, तुजी जमीन हुंची तशें हुंचे. तो मोकाशा वाल्यान कितें केला 1800 केन्ना डिक्लेरेशन दिलें हे आमचें, आनी शेजाऱ्यांची मानून घेतले आहा तो मोकाचो. सो इट इज कन्फर्म. सो लायक दीस ऑल दीस लँड वेर हॅड टू बी सर्वेड अंडर दॅट ओल्ड लॉ, नॉट अंडर दीस लॉ, वाय टू गेट दॅट डॉक्युमेंटेशन. तो सांगता ते. आनी देन मागीर तांकां रेजिस्ट्रेशन मेळटालें खंय, टायटल ऑफ लँड रेजिस्ट्रेशनाक. ते करूंक पावकूच ना. तुझे लिबरेशन जालें न्हू, लिबरेशन जावन ते सगळें बंद पडलें. आतां कितें जालां, त्या लोकां कडेन तूं सांगता ते भाशेन फक्त फॉर्म 114 आहा, आनी ती कोणा कडेन आहा, कोण एकल्या कडेच आहा, आनी 2 जाणांचें नांव आसतलें, हेरांचें नांव ना. सो नाव अकॉर्डिंग टू गव्हर्मेंट ही इज ओनर. सो तो तुका तुजी भयण आहा, भाव आहा आनी कोण आहा, तुमी तुमचे कडेन झगडून घेवला, आपल्या कडेन करी नाका. सो आय कॅनॉट गिव यू कॉम्पेन्सेशन. You followed? Now he wants compensation, you share with him, the one who has taken, and that sharing is to be done by filing a separate suit. Not here, don't come here. आपण 100 रुपया थारायल्ले तर मेन मनीस कोणाचें नांव आहा ताका दिलें. तूं आतां वचून तें घे तेजे कडेन, तुका रायट आहा जाल्यार. हांव तुका आनी जाता कितें, हे सगळ्यांक लागून कॉम्पेन्सेशन, हायर कॉम्पेन्सेशन मागपाक कोण वचना. आनी तूं सांगता ते भाशेन इतली दुस्मान ती एका लँड एक्विशनाकूच न्हू, सगळे हेर लँड डिविजन करतना हें करता भावांचे घरां फोडून उडयल्या फॉर्म 114. आतां तुका सांगता आमचे ते आवयच्या घरा कडेन कितें जालां, तो एकलोच घरा कडेन आसलेलो, हेर भायर आशिल्ले. तो घरा कडेन आसलेलो तेजेंच नांव घातलां फॉर्म 114चेर. ते भायर सावन येतली म्हणजे इतली झगडी, तुवें आमचें मुद्दम नांव घालूंक ना. ते आतां तेंची वायट पण जालां, ती 2-4 वांटे जाल्या घराचे बिकॉज ऑफ फॉर्म 114.
कितें दिसता तूं घरा कडेन आहलो तुवें मुद्दम घालून तें आतां चिंतप ना बाबा तो सर्वेयरान तो कोणाक सांगता तें ना कित्याक ती नांवां कोण सांगता न्हू शेजारी हांव सांगता हें कोणाचें प्रदीपाचें हें कोणाचें रामाचें तो घालून गेलो ताका कित्याक पडला आनी तें तशेंच उरता कोणाक खबर आसना आसलेली ती अनलेस until that confirmation take place, until promulgation take place, nobody knows that the foreman केन्ना येता तुका केन्ना गरज पडटा फॉर्म 114 कार्ड तेन्ना तेणें नांव घातलें आपलें आनी उलयनात म्हाजेर जाप करिनात अरे दे डोंट अंडरस्टँड दॅट दीस इज डिझास्टर फॉर गोवा वेर नोबडी इज एक्चुअली द ऑक्युपंट दॅट फॉर्म 114 इज नॉट अ डॉक्युमेंट आनी ते इतले तुजे आतां आलवारा एक आहा दुसरें इस्क्रिसांव आहा ते पळोवपाकूच वचना कोर्ट पासून मानिना तो म्हणटा फॉर्म 114 हाड पुलिसीन गेल्यार फॉर्म 114 हाड आनी खंय गेल्यार फॉर्म 114 हाड तूं कंप्लेन करीत जाल्यार तो पुलीस तुजी कंप्लेन घेयना तुजें नांव ना म्हणटा फॉर्म 114चेर तुजें ते डॉक्युमेंट वळखना तूं आतां म्हाका सांग हे गरीब लोकांनी खंय करपाचें तें अशी परिस्थिती तूं सांगता ती मोपाकूच जावंक ना सगळ्याकूच जाल्या बिकॉज मोपा इज लार्जर बिकॉज इट इज फ्रेश बट देर आर पीपल हू अर्लियर सफर्ड क्वायटली बिकॉज ऑफ दीस सिच्युएशन. तुम्ही आताच ऐकलं डॉक्टर आंद्रे परेरा यांनी ज्या पोडतिडकीनं हा विषय मांडला कशा पद्धतीनं हा गोवा उद्ध्वस्त करण्याचं काम या गोवा लँड रेव्हेन्यू कोड या 114 जमिनीच्या बाबतीत कसा घोळ घालण्यात आला या जमिनीच्या बाबतीत जो काय घोळ घालण्यात आला त्या घोळामुळेच आज गोव्याची ही दुर्दशा झालेली आहे. नीज गोयकार आज या गोव्यापासून दूर पळू लागला आहे. इथे नीज गोयकारांना कुठल्याच पद्धतीचा हक्क कुठल्याच पद्धतीचं संरक्षण मिळत नाही आहे आणि याचाच फायदा नेमके हे दलाल घेत आहेत आणि ह्या दलालांनीच या लोकांना पुढं करून त्यांच्यात भांडणं लावून या जमिनींची विक्री या जमिनींचे सौदे केले जात आहेत. आज आपण गोवा मुक्तीच्या 60व्या वर्षात आहोत. 60 वर्ष झाली आपण आणि या 60व्या वर्षात उदो उदो किंवा जय जयकार कुठला होतोय तर गोयकारपणाचा जय जयकार होतोय. ॲडव्होकेट आंद्रे परेरा यांनी ते नेहमीच जेव्हा जेव्हा त्यांच्या सोबत बोलण्याची संधी मिळते तेव्हा तेव्हा ते पोटतिडकीने बोलत असतात कारण त्यांनी हे सगळं बघितलेलं आहे. कशा पद्धतीनं कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत कशा पद्धतीनं एखादा भाऊ दुसऱ्या भाऊचा वैरी बनलेला आहे या सगळ्या गोष्टी या त्यांनी स्वतः बघितलेल्या आहेत स्वतः अनुभवलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी सोडवून या सगळ्या लोकांना एकत्र कसं करता येईल या नीज गोयकारांना कशा पद्धतीनं न्याय देता येईल यासाठी ते गेली अनेक वर्षे काम करतायत. डॉक्टर तुम्ही ज्या काय गोष्टी सांगितल्या त्या मी ऐकल्या हे सगळं जर बघितलं तर आपण उज्ज्वल गोवा in future if we say that our Goa can be a secure a model state and Nis Goikar will develop in this state Nis Goikar will be in happy Nis Goikar हा या पुढे गोव्यात हा सुखा समाधाने राहू शकेल. is there any chance of any positivity for the future for this generation to be safe in the future Goa? If yes, how it can be achieved? जाता मेंटलिटी आमची आतां इतली डायवर्ट जाल्ली आहा बिकॉज दे हॅव टू कम एंड रियलायज दॅट दे आर बीन फूल्ड बाय ऑल दीस टायप ऑफ थिंग्स एंड पीपल शूड नो दॅट दे आर बीन गायडेड बाय फॉल्स डॉक्युमेंटेशन. म्हणल्यार ते मानपाक कोण तयार ना. ते तर तयार आसत जाल्यार सगळें आसा ते भाशेन रिलेशनशीप डी नॉवो करूंक जाता. बट हे दीस कॅन बी डन ओनली बाय रिसर्च वर्क ऑफ द बाय न्यू जनरेशन. बट आवर एड्युकेशनल क्वालिफिकेशन आवर एड्युकेशनल इंस्टिट्यूशन आर डायवर्टिंग अवे द unity is not there but diversion is there because the thing is that you are taught now the judicial system of ours will not recognize what you say that he also has got a right. He will not but what is the documentation here गोंयांत सगळे डॉक्युमेंटेशन फॉर्म 149 चलता आनी हेजेर दवरता आनी देर आर नाव आय विल कम टू दॅट सेल डीड ट्रान्झॅक्शन्स which are taking place. The whole Goa is getting sold and I'll tell you how it is getting sold. No sale deed can take place, you must understand, without Form 114.
without Form 114, government cannot ask for stamp duty. And without Form 114, that document cannot be registered. Under Registration Act, only when you go for registration, you are supposed to pay stamp duty at the value of the property. But that property has to be covered under Form 114, whether it is land or immovable property. All the sale deeds which are taking place in Goa are taking place by making use of this Form 114. Not by they only mention that you are having registered under your inscription, description. That is only for the history purpose. But the whole thing is when collector comes to what you call for forfeiture of your sale deed, when there is underpayment of stamp duty, that means that land is under the control of the collector, correct? Now collector will come only when the land is revenue land. So when you are transferring the land to somebody by say it is revenue land, that means the land belongs to the state, which is under your custody. But we don't have such land. But because of this color, you are now making land revenue use for purpose of sale. Now, without Form 114, nobody is doing documentation, because everyone is going for mutation. Everyone is going for partition by making this use. And I have told you, and I am mentioning to you, I have asked, because this notification was done about land revenue district, subdivision, talukas, villages in 16 March 2011 in an official gazette, saying that these are there. Okay, this is what is said, declaring that the government declares. Now after number of years, 1971 was the act which came into force. In 1968, 2011, government declared there are districts, revenue district, talukas and villages in Goa. Okay. Now I have asked the government when these villages, districts and all revenue district. Earlier they were district, villages were there, but they were all absolute private. Now when I asked when government became brought these things to existence, I have got an answer from revenue department which says, I will read to you, let others also listen. Kindly refer to your letter so and so on the basis of referred subject, and to inform you that information sought by you is prior to 1968, which is 43 years old, and the same is not available in this office. Now, you know the Land Revenue Code came only in 1968 enacted and came into force on 1st March 1971. Now he want to say that there were revenue villages and revenue districts prior to 1968 when there was no law, and that was confirmed by Supreme Court, saying that there are no land tenures in Goa. And because of that decision of Supreme Court, they have now enacted that 1968 Land Revenue Code in par with Marshall Land Revenue Code 1966. It is equal to Karnataka Act 1964 to create land revenue by giving allotment, and then create revenue villages, then create talukas, then create your revenue district. Now when he says that this land, now the revenue department is answering me that this story is prior to 1968 and 43, and that information is not available. I do not know how. There are so many notices are put on notice board of collector, notice board of Mamladar, saying that there are so many revenue villages. From now, as you have asked, there are so many revenue villages, 400 and something. But when they came to existence, nobody knows. And now he says, when I am asking him, no, that is prior in 68. But prior in 68, there was no law to make all this type of villages. Now, when you are brought to the notice of that Bhumiputra relation thing,
Now that Bhumiputra law can be applied only in cases where there is the revenue district or revenue village. Now when there are no revenue village, you can't enter this law and force in somewhere else where government is not a owner. So ownership of land, he wants to give ownership of land to all those who have a paper. When panchayat cannot exist there, so he wants the panchayat to give them number, but panchayat and municipality cannot exist unless there is a revenue district. There is no revenue district in Goa. So collectors are appointed, Mamladars are appointed, Talatis are appointed on the presumption that there is a land revenue district, because he says prior in time 1968. So you don't know when it is. So how you don't understand when the collector is appointed, because in 1961 during purchase time it was only Predial. That is tax. Land revenue means you have to pay ground rent to the government. So he said prior to that. Now next, now all this while when you say MOPA or your TUE, they are all Form 114. Now in the presumption that prior to land revenue code, those revenue villages were existing. So under which law they don't understand. Now what he says, in respect further, since the issue has been raised in relation to this, the matter is again being referred to Law Department to verify the correctness of notification, and if any adverse is noticed, necessary corrigendum will be issued. This is what I received. That means you don't know. They want to ask Law Department when this happened, and no corrigendum has come, because they don't, still they don't know when this revenue. Now when anyone is speaking, that means there is a false information given by collectors, by Mamladar, for their own survival, because they cannot survive without that. येस, खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती आम्ही या आजच्या चर्चेचा शेवट करणार आहोत. भूमिपुत्र विधेयकावरून जो गदारोळ झाला, त्या गदारोळानंतर मुख्यमंत्र्यांनी जनतेसाठी एक निवेदन केलं, आणि या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सगळी माहिती दिली होती, आणि त्या माहितीत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की गोव्यात 400+ रेव्हेन्यू विलेजेस आहेत. आताच आपल्याला डॉक्टर आंद्रे परेरा यांनी सांगितलं की या रेव्हेन्यू विलेजेस अस्तित्वात कधी आल्या. हा जेव्हा प्रश्न त्यांनी रेव्हेन्यू डिपार्टमेंटला केला, तेव्हा रेव्हेन्यू डिपार्टमेंटनं त्यांना उत्तर दिलंय की हे सगळं 1968 पूर्वी घडलंय, 43 वर्षापूर्वी घडलंय, त्यामुळे त्याची माहिती आपल्याकडे नाही. परंतु आणखी खाली माहिती काय दिली की असं असूनही या रेव्हेन्यू विलेजेस संबंधी जे नोटिफिकेशन 2011 साली जारी करण्यात आलंय, त्या नोटिफिकेशनच्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी हे प्रकरण आम्ही लॉ डिपार्टमेंटकडे पाठवत आहोत. लॉ डिपार्टमेंटने या संदर्भात कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही आणि कुठलंही कोरिजेंडम काढलेलं नाही. म्हणजे याचा अर्थच असा आहे की रेव्हेन्यू विलेज कशा अस्तित्वात आल्या, कधी अस्तित्वात आला, हे कुणालाच माहित नाही. कुणीतरी त्या थोपवल्या आहेत लोकांवरती, आणि त्या थोपवून हे सगळं कामकाज तलाठी, मामलेदार, कलेक्टर जे काय हे कामकाज सुरू आहे. ही फसवणूक कुठे नेणार आहे गोव्याला? ही फसवणूक लोकांना करून कशा पद्धतीनं नीज गोयकार सुरक्षित राहणार आहे, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला डॉक्टर आंद्रे परेरा यांनी जी माहिती दिली आहे त्या माहितीवरती चिंतन करून आता शोधावे लागणार आहेत. त्याचा जाब या लोकप्रतिनिधींना विचारावा लागणार आहेत, किंवा लाचार म्हणून पूर्ण आयुष्य यापुढे भविष्य हे लाचार किंवा आपले स्लेव अशा पद्धतीने आम्हाला काढावे लागणार आहेत. हे सत्य आता अजिबात लपून राहिलेलं नाही. खूप खूप धन्यवाद डॉक्टर, तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली. मी तुम्हाला सांगतो की आजच्या डॉक्टराबरोबर जी चर्चा झाली ती चर्चा परत परत ऐकून त्याचं पारायण हे प्रत्येक नीज गोयकरांना करायला पाहिजे, आणि विचार करायला पाहिजे की खरोखरच या गोयकरांना भविष्य आहे का, खरोखरच या गोयकरांना या गोव्यात भविष्य आहे का, भावी आयुष्य आहे का, की हे गोयकार आम्ही गोयकार एकमेकाची डोकी फोडून कुटुंबात भांडून संपणार आहोत. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या चर्चेनंतर प्रत्येकाला शोधावी लागणार आहे, आणि प्रत्येक नीज गोयकरांना त्याचं उत्तर शोधावं लागणार आहे. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच.